अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील जगप्रसिद्ध शनैश्वर देवस्थानाच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीनंतर शासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे। त्याच अनुषंगाने फॉरेन्सिक पथकाकडून 2020 ते 2022 या कालावधीतील प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहार यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार आहे। या कालावधीत घेण्यात आलेल्या प्रशासकीय निर्णयाची समीक्षा करणे, आर्थिक व्यवहार तपासणे, त्यात काही अनियमितता असेल तर भविष्यात सुधारणा करणे, तसेच अनियमितता करणाऱ्यांवर वरिष्ठांच्या आदेशाने योग्य कारवाई करणे असा या फॉरेन्सिक ऑडिटचा उद्देश आहे। हे फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर भविष्यात देवस्थान कारभारात सुरळीतपणा तर येणारच आहे, मात्र तत्कालीन देवस्थान विश्वस्त मंडळांकडून करण्यात आलेल्या कथित आर्थिक घोटाळा, अनियमितता बाहेर येणार आहे। त्यामुळे या फॉरेन्सिक ऑडिटकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान शासनाने देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक आणल्यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या उत्पादनात तब्बल 15 कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती उपकार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे। प्रशासक मंडळ आल्यानंतर देवस्थानाचा होणारा अनावश्यक खर्चात कपात करण्यात आली आहे। सोबत उत्पन्न वाढीसाठीचेही स्रोत हे वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। एकूणच प्रशासक आल्यापासून शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारात प्रचंड सुधारणा झाली असून उत्पन्न देखील वाढले। साधारणतः सध्या आम्ही 2020 ते 25 या कालावधीचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आपल्याला 2020 ते 25 या कालावधीमध्ये घेण्यात आलेले विविध आर्थिक व प्रशासकीय निर्णय जे आहे त्यांची समीक्षा करणे, जे काही त्या तत्कालीन ऑडिट झाले होते त्यांची समीक्षा करणे, यातून आपल्याला काही आर्थिक व प्रशासकीय ज्या बाबी आहेत त्यामध्ये काही वित्तीय अनियमितता असेल, प्रशासकीय अनियमितता असेल ती झालेली आहे किंवा कसं हे आपल्याला निश्चित होईल। सोबतच सदरील जे ऑडिट आहे त्याचा देवस्थानचे भविष्यकालीन जे उपाययोजना तिथे करायच्या आहेत त्याच्यासाठी उपयोग होणार आहे। देवस्थान जे आहे ते 22 सप्टेंबर 2025 रोजी जो महाराष्ट्र राज्य शासन यांच्याकडून जे पूर्व विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, त्यामध्ये बरखास्त करतानाची जी कारण नमूद करण्यात आलेली आहेत त्यामध्ये ॲपचं प्रकरण असेल, आर्थिक अनियमितता असेल, या बाबी नमूद होत्या। फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तपासणीचा उद्देश एक त्या बाबी तपासणे हा सुद्धा असतो। सदरच्या बाबी त्यामध्ये तपासण्यात येतील। संबंधित जे फॉरेन्सिक टीम आहे त्यांच्या ऑडिट नंतर जो अहवाल येईल त्या अहवालाच्या आधारावरती पुढील जो निर्णय तो देवस्थान प्रशासन असेल आणि अंतिमता अधिकार जे आहेत ते सर्व बाबींमध्ये महाराष्ट्र राज्य शासन विधी न्याय यांच्याकडे आहेत। त्यांच्या निर्देशानुसार पुढची कारवाई करण्यात येईल। देवस्थानचं सन 2024-25चं जे उत्पन्न आहे ते साधारणतः 48 कोटी रुपये एवढं आहे आणि 25-26 या कालावधीमध्ये देवस्थानचं उत्पन्न हे 63 कोटी रुपये एवढं आतापर्यंत आपल्याला दिसून आलेलं आहे। यामध्ये अंतिम ऑडिट जे आहे ते अजून व्हायचं आहे। या आकडेवारीमध्ये थोडासा बदल होऊ शकतो। आपण जे आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देवस्थानचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढ होईल, खर्चात कपात कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत। आपण नव्याने जे आहे काही नवीन सोर्स सुरू केलेले नाहीये, परंतु जे पूर्वीचे जे काही सोर्स होते देवस्थान उत्पन्नाचे त्या सर्व बाबींचं नियोजन व्यवस्थितपणे होईल, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळल्या जाईल या बाबी आपण वेळोवेळी तपासत आहोत। त्यामुळे प्रायमा फेसी ही उत्पन्नाची वाढ आपल्याला दिसून येते।